हे चेहरे आणि हा मंच. जवळपास 1 दशक, दर आठवड्याला महाराष्ट्राच्या घराघरात हास्याचा धुमाकूळ घालणारा हा कार्यक्रम. चला हवा येऊ द्या. कुटुंबाला एकत्र आणणारा, ताणतणाव विसरायला लावणारा एक सोबती. पण मग असं काय झालं की ज्या कार्यक्रमाची हवा होती ती हवा हळूहळू निघून गेली. एकेकाळी टीआरपीचे रेकॉर्ड तोडणारा हा शो अखेर बंद का झाला? ही कहाणी आहे त्याच्या अविश्वसनीय यशाची, त्याच्या हळूहळू झालेल्या घसरणीची आणि त्याच्या भावनिक निरोपाची. पण म्हणतात ना, यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर प्रवास खालीच येतो. चला हवा येऊ द्या सोबतही तसंच काहीसं झालं. या घसरणीमागे अनेक कारण होती. तोचपणा, सुरुवातीला जे विनोद ताजे वाटायचे तेच नंतर पुन्हा पुन्हा येऊ लागले. भाऊ कदमांना प्रत्येक स्किटमध्ये पार म्हणायला लावणं किंवा तेच कॅरेक्टर पुन्हा आणणं. विनोद अंदाजे येण्यासारखे झाले आणि त्यातली गंमत कमी झाली. प्रमुख कलाकारांचे जाणे. कार्यक्रमाला सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा टीममधले महत्त्वाचे सदस्य सागर कारंडे आणि भारत गणेशपुरे बाहेर पडले. त्यांची जागा भरून काढण्यासाठी अनेक नवीन कलाकार आले, पण ती मूळ केमिस्ट्री, ते पंचरत्न, कायमचे तुटले. जणू काही एका कुटुंबातील 2 महत्त्वाचे सदस्य निघून गेले होते. बदलेला फॉर्मॅट आणि कंटाळा. हळूहळू कार्यक्रमाचा उद्देश बदलला. सिनेमांच्या प्रमोशनऐवजी झी मराठीच्याच इतर मालिकांचं प्रमोशन जास्त होऊ लागलं. त्यामुळे तो एक कौटुंबिक सोहळा न राहता एक प्रमोशनल इव्हेंट वाटू लागला. प्रेक्षकांना यातला तो आपलेपणा कमी झाल्यासारखं वाटलं.